आपल्यासोबत खासदार निलेश लंके आहेत। आज तुम्ही रोहितदादांना पाठिंबा देण्यासाठी आलाय। कालपासून रोहितदादा बसलेत, पण अजूनही काही सरकारकडून ठोस आश्वासन आहे ते दिलं जात नाही। कालपासून कृषी मंत्र्यांचा 3 वेळा दादांना फोन आला, तुम्ही मुंबईला या असं ते सातत्याने सांगतात, पण तोडगा निघत नाही। कृषी मंत्र्यांनी फोन करण्यापेक्षा तोडगा काढला पाहिजे। वास्तविक पाहता ही जी कर्जमाफी झाली ही फसवी कर्जमाफी। सरसकट 2 लाख रुपये द्या ना, काय अडचण काय? ते रोहित दादा कालपासून उपोषणाला बसलेत, त्यांची तब्येत खराब होऊ राहिली। आमचे 2-3 कार्यकर्ते आता हॉस्पिटलमध्ये नेले। सरकार जर शेतकऱ्यांना देऊ शकत नाही ते काय देणार आहे? हे फक्त तुम्ही मोठमोठ्याला गप्पा मारायच्या, घोषणा करायच्या, पण अधिकृतरित्या काहीच नाही। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दिलं पाहिजे। ये तो चिंगारी वनवा बडा पुढं काय होने वाला है। पुढं काय जर दखल घेतली नाही तर मग आंदोलन पेटायला लागले। तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी आता कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन, तहसील पुढं, गावागावात बंद होणार। कारण शेतकरी हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे ना। काल याच रोहितदादांच्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की जी कर्जमाफी दिलेली आहे त्याच्यावर शेतकरी समाधानी आहे आणि त्यानुसारच आम्ही ती कर्जमाफी केलेली आहे। ही कर्जमाफीच फसवी। ही सगळी तुम्ही अटी शर्ती टाकून कर्जमाफी देताच कशाला? आमचा शेतकरी का 10 लाख रुपये मागतो का, 20 लाख रुपये मागतो का? काय 2 लाख रुपये देऊन टाका ना, काय अडचण आहे? दिलं पाहिजे। आता सरकारचे मंत्री सुद्धा टीका करू लागलेले आहे, स्टंटबाजी म्हणतायत। तिकडे गिरीश महाजन सुद्धा म्हणले की प्रसिद्धीसाठी सगळं हे केलं जाते। खरंच स्टंटबाजी का? बिचाऱ्याची तब्येत खराब झाली, स्टंटबाजी का? मग तुम्ही बसा ना, तुम्ही सरकारमधले आहेत ना, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांकडे जा आणि त्यांना सांगा कर्जमाफी करून टाका। कशाला मग आम्ही आमचा स्टंट वाटतो ना, मग आम्ही नाही स्टंट करणार ना। आमचा स्टंट वाटत असलं ना, मग कर्जमाफी देऊन टाका ना, सरसकट द्या ना। मग तुम्ही बसा, नाही तर तुम्ही तरी बसा ना। अरे यांची कर्जमाफी होणार आहे का स्वतःची? शेतकऱ्यांसाठीच बसला ना। म्हणजे तुम्ही तर स्वतः काही करायचं नाही, जो करतो त्याला सुद्धा असं कुठल्या ना कुठल्या मार्गाने ट्रोल करायचा प्रयत्न केला जातो। हे फक्त पोपटपंची। का गंभीरपणे का घेतलं जात नाहीये मग अशा पद्धतीने? घेतलं पाहिजे, सरकारने गंभीरपणे घेतलं पाहिजे। नाही तर हे आंदोलन गावागावामध्ये आंदोलन पेटायला वेळ लागणार नाही। गोपीचंद पडळकर असं म्हणलेत की रोहित पवार आणि शरद पवार हे शेतकऱ्यांचे कर्जन काळ आहेत, त्यांनीच कारखाने लुटले आणि ते का अशा पद्धतीने बसतात, ते तर स्टंटबाजी करतात असं म्हणतात। बोलणाऱ्या एखाद्यावर आपल्याला स्टेटमेंट करायचं ना, तो माणूस तेवढा पात्रतेचा पाहिजे। त्यामुळं तुम्ही ज्याचं नाव घेते त्याच्याबद्दल मी नाही बोलणार। शेवट आता सरकारला काय आव्हान कराल? सरकारला काय आव्हान कराल? दुसरा दिवस आहे, विनंती करतो, तुम्ही जर खरे शेतकरी पुत्र असताना तर तुम्ही कर्जमाफी दिली पाहिजे। अन्यथा हे उपोषण जरी आज या ठिकाणी चालू आहे, अन्नत्याग जरी चालू आहे, पण गावागावात याला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कृषी मंत्री म्हणतात तुम्ही मुंबईला या, आता उपोषण मागे घ्या, आपण चर्चा करू मंगळवारी। मुंबईला येण्यापेक्षा तिकडे कर्जमाफी जाहीर करा ना। यांना इथे येऊन सांगा ना काय अडचण काय नसन, इथे यायचं तर तिथून कर्जमाफी जाहीर करा मुंबईवरून। खूप खूप धन्यवाद। तर निलेश लंके ही आक्रमक झालेले आहेत, सरसकट कर्जमाफी करावी, त्याचबरोबर इथं येऊन राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी तशी घोषणा करावी, बैठकींची गरज नाहीये असं सुद्धा खासदार निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे। आणि लवकरात लवकर सरकारने याची दखल घ्यावी, नाहीतर हे आंदोलन उपोषण आहे ते आणखी तीव्र होईल असा सुद्धा इशारा सरकारला दिलेला आहे। कॅमेरामॅन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पंढरपूर।